पंक्ती घेऊन र मुरडीला नवाड्या चाललाय जेजुरीला. जय मल्हार. जय मल्हार मित्रांनो आपण सध्या श्री खंडेरायाच्या जागरणाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मित्रांनो, पहिल्या भागामध्ये श्री खंडेरायाला कसं अवतान धाडायचं हे सांगितलं. दुसऱ्या भागामध्ये खंडेरायाला गाण्याच्या माध्यमातून कसं बोलवायचं हे सांगितलं. आणि आजच्या भागामध्ये आपण वाघ्या, मुरडी आणि दिवट्या यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, खंडेरायाचं जागरण म्हटलं की त्या ठिकाणी वाघ्या, मुरडी आणि दिवट्या हे तिघही जण येतात. यांचं काय महत्व आहे हेच तुम्हाला आज सांगतो. मित्रांनो, ज्यावेळेस प्रत्यक्ष भगवंत खंडेराय हे जेजूरगडावर वास करत होते, त्यावेळेस देव शिकारीला जात असत. एकदाचा प्रसंग, परमेश्वर शिकारीला गेले त्यावेळेस त्यांच्या दृष्टीस वाघ पडला आणि त्यावेळेस देवाने त्याच्या अंगावर मुठभर बंधारा उधळला आणि तेव्हा त्या वाघाचा मनुष्यरूपी देह धारण झाला. मग तोच वाघ्या परमेश्वराला शरण गेला आणि देवाला म्हणाला, हे देवा, तुम्ही माझा उद्धार केला आहे, आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. त्यावेळेस भगवंत त्याला म्हणाले की मी जेजूरगडावर असेल नसेल, परंतु माझे भक्त त्या ठिकाणी येतात, तेव्हा त्या भक्तांना तू मार्ग दाखव. आणि तेव्हा मग तो जो वाघ्या आहे तो गडावर गेला आणि तेव्हापासून तो देवाचं जागरण करू लागला आणि देवाविषयी सर्वांना माहिती देऊ लागला. त्याचप्रमाणे मित्रांनो, मुरडीची कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्णांचं अवतार कार्य संपलं, त्यावेळेस त्यांनी आपली जी मुरली म्हणजेच बासरी जमिनीवर ठेवली आणि तेव्हा त्यातून ते मुरली प्रगट झाली आणि देवाला म्हणाली की देवा, तुमचं अवतार कार्य संपलं, परंतु तुम्ही आता माझा उद्धार करा. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या मुरलीला म्हणाले की ज्यावेळेस भगवान महादेव म्हणजेच भगवान शंकर हे जेव्हा मार्तंड भैरवाचा अवतार धारण करतील आणि ते जेव्हा खंडेराय होतील, त्यावेळेस तू त्यांची मुरडी होशील आणि देवाचं जागरण करशील, असा श्री कृष्ण भगवंतांनी तिला वरदान दिलं. त्याच वरदानाप्रमाणे मग वाघ्या आणि मुरडी हे श्री खंडेरायाचे जागरण करू लागले आणि देवाविषयी सर्वांना माहिती देऊ लागले. त्याचप्रमाणे मित्रांनो, दिवट्या म्हणजे कोण, तर ज्याच्या घरी जागरण होते तो दिवट्या. तो देवाचं कार्य करत आहे, ते चांगले कार्य करत आहे, देवाचं नाव स्मरण करत आहे, म्हणून प्रत्यक्ष भगवंत त्याच्यामध्ये वास करतो आणि असा हा दिवट्या. म्हणून मग दिवट्या, मुरडी आणि वाघ्या ह्या तिघां मिळून देवाचं जागरण घडवलं जातं आणि देवाच्या नावाचा जागर केला जातो. मित्रांनो, देवाच्या नावाचा हा जागर करत असताना आणखीन देवाची पाचपावली पुजली जाते. त्यानंतर देव जागरणाला येतात आणि मग पुढे जागरण सुरू होते. तर मित्रांनो, पाचपावलीची पूजा करून देवाला घरी कसं आणायचं हे बघूया आपण पुढच्या भागामध्ये. परंतु आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा आणि त्याचप्रमाणे माझ्या मल्हार वेडा राहुल ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सर्वच व्हिडिओ तुम्हाला भेटतील. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट.